शंकरभाऊ सुतार क्रिकेट क्लब कासारांबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये नांदेड क्रिकेट क्लब मान ही लढत मैदानामध्ये होती. सुरुवात पहिले षटक निलेश अण्णा मोहिते. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. डावाला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रसाद किमसेसाठी फुलरलेचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल त्याला जो पाहायला मिळणार आहे. नांदेड क्रिकेट क्लब मान या संघामध्ये निश्चितच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. दुसऱ्या बाजूला कासारांबोली संघ, शंकरभाऊ सुतार क्रिकेट क्लब तितक्याच ताकदीचा तो संघ. आणि इथे चेंडू हवेत. कॉट अँड बोल्डची संधी मैदानामध्ये. प्रसाद केमसे उर्फ पीके शून्यावरती बाद. शंकरभाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन या संघाला पहिला धक्का बसलाय शून्यावरती. मैदानामध्ये प्रसाद केमसे उर्फ पीके बाद झालाय. निलेश मोहिते यांची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू देखील लाजवाब कमालीचा होता. त्यानंतर दुसरा चेंडू मैदानामध्ये मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडूने उंची घेतली. फॉलोथ्रू मध्ये निलेश यांनी चांगला झेल टिपला. यावेळेस मैदानामध्ये नवीन फलंदाज भूषण सुतार आल्या पावली माघारी. कॉट बिहाइंडचा स्वीकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज निलेश अण्णा मोहिते असतील तर नवीन फलंदाज न्यू बॅटर सागर काटकर मैदानामध्ये दाखल होतात. नॉन स्ट्रायकर एंडला संघाचे संघनायक शंकर सुतार आहेत. निश्चितच थोडीशी बातचीत सागर काटकर यांच्या सोबत केली. मैदानाच्या आतमध्ये कित्येक काळ कासारंबोली गावाचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती मुळशी तालुक्यामध्ये नेऊन ठेवणारे सागर ऑन हॅट्रिक खर तर निलेश यांना होते. बॅक ऑफ दी हँड. यावेळेचा चेंडू थोडासा गती कमी केली. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. 2 विकेट आलेत. एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक अफलातून आणि एक दर्जेदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नांदेड क्रिकेट क्लब मान या संघाकडून झाली. प्रसन्न ओझरकर सरांच्या नेतृत्वाखाली खेळणारा नांदेड क्रिकेट क्लब मान हा संघ आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू पुन्हा शेकदा. यावेळेस देखील लाजबाब बॉल. 5 चेंडू फेकले गेलेत. एकही धाव इथे खर्च झालेला नाहीये. मैदानामध्ये 2 विकेट पहिल्या षटकामध्ये निलेशांना मिळवत आहेत. या स्पर्धेमध्ये या अगोदर देखील आपण मेडनवर येताना पाहिलं, परंतु डबल विकेट मेडन किंवा ट्रिपल विकेट मेडन पाहायला मिळणार का? मैदानामध्ये मोठी अपील. डबल विकेट मेडन वॉटर बॉलिंग पहिल्या षटकामध्ये जबरदस्त लाजबाब अफलातून कामगिरी मैदानामध्ये निलेश अण्णा मोहिते करतायत. डबल विकेट मेडन
0 या अंकावरती 2 मोठे धक्के. शंकर भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली या संघाला बसलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आता मात्र गोलंदाज रविभाऊ बोडके सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे मैदानाच्या आतमध्ये रविभाऊ बोडके आपण पाहतोय. निश्चितच गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. एकही धाव फलकावरती नाही. अंधे क्रिकेट क्लब मान या संघाने निश्चितच या अगोदरच्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये थोडासा संघर्ष जरूर केला. कित्येकदा क्वार्टर फायनलला पराभूत झाले, परंतु नरसिंह चषक तातवडीच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल जिंकत ते बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचल्यानंतर एक चांगला खेळ निश्चितच त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि आज पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरेच्या या भव्यदिव्य क्रीडांगणावरती आपण पाहतोय कासारसाई करंडक 2024 मध्ये मानदेवी क्रिकेट क्लब मान हा संघ यावेळेस डाउन द लेग, दिशा थोडीशी खराब, दिशा से भटके तो पडेंगे फटके, चेंडू वन बाउंस, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे यश, मनापासून आभार. डीजे यश सोबत डीजे प्रणित देखील जॉईन होत आहेत, मनापासून स्वागत. दरम्यान यावेळेस आउट लॉंग ऑफला इथे जरूर चेंडू खेळून काढलाय. मिड ऑफच्या फिल्डरला बीट करत निलेशांना मैदानामध्ये आपण पाहतोय. अंतिम क्षणी बराचसा दूरवरचा अंतर कव्हर करत मैदानाच्या आतमध्ये चेंडू पर्यंत पोहोचलेत. आपल्या संघाच्या प्रती चांगलं डेडिकेशन, चेंडू अडवण्यासाठी खऱ्या अर्थाने केले जाणारे कष्ट ते मैदानावरती आपण पाहिलेत. परत एकदा यावेळेस क्रॉस बॅटेड फटका शंकर सुतार यांच्या बॅटमधून चेंडू डीप मिड विकेट मध्ये जयेश पवारच्या हातामध्ये निश्चितच स्थिरावला गेलाय. तोपर्यंत फिक्की येते. मैदानामध्ये एक धाव या चेंडूवरती, 2 गडी बाद. धावफलकावरती 7 धावा. सागर काटकर पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू खेळले, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आली नाही. शंकर सुतार 3 चेंडू खेळले, 7 धावा त्यांनी बनवल्यात. परंतु सागर काटकर या खेळाडूला देखील तुम्ही खरं तर जास्त काळ थांबून ठेवू शकत नाही. सागर काटकर यांच्या बॅटच्या भात्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचे क्रिकेटिंग शॉट्स आहेत. धावा बनवण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे. जिल्हा परिषद सदस्यपदी खऱ्या अर्थानं कार्यरत असलेले सागर काटकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर जर्सी क्रमांक 17 परिधान करून शंकर भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारंबोली संघाचा मजबूत कणा शंकर सुतार मैदानाच्या आतमध्ये इथे पुन्हा एकदा एकरास बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. वारंवार त्याच प्रकारचे शॉट जर तुम्ही खेळत असाल तर निश्चितच गोलंदाज मैदानामध्ये, गोलंदाज देखील चतुर्चानाक्ष आहेत, गोलंदाज देखील हुशार आहेत. कित्येक काळ रविभाऊ बोडके यांनी देखील आपण पाहतो मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवले. सातत्यानं मान संघासाठी ते प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना षटक क्रमांक 2चा शेवटचा चेंडू एक सिंगल धाव घेत स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवून घेतली जाईल. 12 चेंडूंचा डाव संपला गेलाय. 2 गडी बाद, 9 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 साठी पैसे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल, कुठल्या गोलंदाजावरती निश्चितच संघाचा विश्वास पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद झालेत केवळ आणि केवळ 9 या अंकावरती. बरीचशी बातचीत, बरीचशी चर्चा. षटक क्रमांक 3 संघाचे संघनायक प्रसन्न उजरकर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजीच्या मार्कवरती येतात. निश्चितच आपण पाहतोय गुलाबी रंगाच्या किट मध्ये सुंदर असे किट खर तर परिधान करून, आकर्षक स्पोर्ट शूज परिधान करून मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न उजरकर असे आपल्या टीम साठी निश्चितच
पहिला चेंडू या षटकाचा बॅक टू द बॉलर खेळलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूने सुरुवात पाहायला मिळेल. परत एकदा यावेळेस मोठा आक्रमण, क्षेत्ररक्षक प्रयत्न जोरदार, निलेश मोहिते यांच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ, सीमारेषा पार, येतोय शंकर सुतार, पॉवरफुल स्ट्रोक षटकार. यावेळेस स्लोवर वन, पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमारेषा पार, लागोपाठ दुसरा षटकार. दोन षटकार मैदानामध्ये आले, 21 धावा. परत एकदा यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मधून चेंडूच्या मागे अनिकेत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल, 22 धावा. यावेळेस मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये कमी गतीने टाकलेला बॉल, गरगर फिरणारा चेंडू, डॉट, 2 गडी बाद, 23 धावा फलकावरती आहेत. संपूर्ण दिवसभरामध्ये सामना सुरू असताना कुठल्याही पद्धतीनं जर चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू वापरला जाणार आहे, याची देखील सर्वांनी नोंद घ्या. दिवस क्रमांक 1 पासून आपण नवीन चेंडू निश्चितच वापरत आहोत. यावेळेस सागर ऑफ स्टंपला शपल होत, रूम बनवत, जागा बनवत मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, एक फ्लॅटेड शानदार स्ट्रोक षटकार. एकोणतीस धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा निलेश मोहिते. यावेळेस मात्र ओव्हरपिचचा चेंडू, लॉंगॉन मध्ये योगेश साळुंके ला बीट करत चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगानं, सीमा पार, येतोय शंकर सुतार यांच्या बॅट मधून कासरसाई करंडकाचा खणखणी चौकार.
परत एकदा यावेळेस देखील आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उठेल अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. चौकारा पाठोपाठ येतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाही, परंतु षटक क्रमांक 2 पासून आक्रमणाला सुरुवात. षटक क्रमांक 3 मध्ये देखील बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. तदनंतर षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा, तिसरा चेंडू डॉट. 12 चेंडू आणि 31 धावा वैयक्तिक शंकर यांच्या बॅटमधून येत आहेत. 6 चेंडू 7 धावा सागर काटकर यांच्या बॅटमधून येत आहेत. हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डाव्या बाहेर पंचांचा इशारा. वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढेल. 2 गडी बाद. आपण पाहतोय 40 धावा मैदानामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. कासरसाई करंडकाचं एक देखणं आयोजन आणि या आयोजनाला 4 चांद लावल्याचं काम इथे मुळशी तालुक्यातील नामवंत संघ नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये करतायत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळतील. 2 गडी बाद 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 13 बॉल 33 धावा. शंकर सुतार एकाती झुंजत लढवतायत मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू सिंगल धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. जेची फिकी स्ट्रायकरिंगला जोरदार आहे, परंतु शंकर चपळ गतीने मैदानामध्ये दुसरी धाव पूर्ण करतील. 44 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मानदेव क्रिकेट क्लब मान या संघाचा जर विचार केला तर निश्चितच दुसऱ्या डावामध्ये त्यांना धावेंचा पाठलाग करायचा आहे. त्या संघामध्ये देखील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा जो सातत्यानं आपण पाहतो. हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्क्वेअर कटचा एक शानदार स्ट्रोक. चेंडू पॉइंट मध्ये पोहोचेल सीमा पार. चौकार. चार षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये 2 गडी बाद 48 धावा धावफलकावरती आहेत. रविभाऊ बोडके यांच्या षटक क्रमांक 2 मध्ये 9 धावा आल्या. षटक क्रमांक 3 प्रसन्न ओझरकर यांचं बरंचसं महागडं ठरलं, त्यामध्ये 20 धावा आल्या. आणि षटक क्रमांक 4 मध्ये निलेश मोहिते हे देखील 19 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं एकही धाव नव्हती, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक शंकर सुतार यांनी केलंय, सागर काटकर यांच्या बॅट मधून देखील मैदानामध्ये एक षटकार येताना पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 48 धावा. जयेश पवार उर्फ जेपी मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती. हो, यावेळेस विकेट किपर प्रसन्न यांच्याकडून चूक होते. मैदानामध्ये चेंडू निसटला गेलाय. पैकी देखील अस्ताव्यस्त आहे. मैदानामध्ये पंच कळतायत. वाईड +2 3 धावा आणि या 3 धावेनं 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
2 गडी बाद 52 धावा मैदानामध्ये स्कोर कार्डवरती. डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये जयेश पवार अंडर 23 गटामध्ये खऱ्या अर्थानं मान संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू खुल्या गटातील स्पर्धेमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळालाय. भन्नाट फॉर्म मध्ये जयेश आहे. बॅटिंगच्या जोरावरती निश्चितच तो आपली छाप सोडत असतो. दरम्यान यावेळेस मात्र शंकर सुतार यांच्या बॅटमधून चेंडू जाईल कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार. यावेळेस परत एकदा मैदानामध्ये शंकर यांच्या बॅटमधून फटका जोरदार. लॉंगॉनचा फिल्डर मैदानामध्ये आपण पाहतो निलेश मोहिते थोडेसे वाईड होत गाव कॉर्नर पर्यंत पोहोचलेत. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांना 58 धावा. 3 चेंडूवरती 10 धावा या षटकामध्ये आल्यात. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 17 चेंडू 45 धावांची खेळी शंकर सुतार मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो यावेळेस क्रॉस बॅटेड सजवलेला फटका गॅप भरपूर मोठा. दो फील्डर के बीच में से मिली दरार उसी में से ढूंढ लिए रन 4 4 रन चौकार. बासष्ट धावा 18 चेंडू आणि 49 धाव्यांवरती शंकर सुतार मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. बॅक ऑफ द हँड यावेळेचा चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक शुभम माने टिपताय झेल टिप कव्हर मध्ये आपण पाहतो झेल टिपला गेलाय. फलंदाज शंकर सुतार एक जबरदस्त बॅटिंग करत वैयक्तिक माइलस्टोन खरतर पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु जेलबाद झालेत. बॅक टू द डगआउट. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी चेंडू घेतले. मैदानामध्ये पहिला डाव संपला गेलाय. वरती धावा आहेत त्या 62. मंदे क्रिकेट क्लब मान संघाला बनवायचे आज 63 धावा. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. बौद्धन स्पोर्ट क्लब विरुद्ध हिंजवडी क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये या नंतरचा होणारा सामना आणि या सामन्याचा आपण करतोय टॉस. दोन्ही संघांचे संघ नायक उपस्थित आहेत. लगेचच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत.
या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक प्रतापदादा शितोळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. टॉस या ठिकाणी होईल. नजर से यूं मिली नजर दीवाना मैं हो गया टॉस या ठिकाणी झालाय. टॉस जिंकलाय तो बावधन स्पोर्ट क्लब संघानं. निर्णय घेतलाय प्रथमतः फलंदाजी करण्याचा. समय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला होतोय सुरुवात. आघाडीचे बॅटर रन मशीन शुभम माने, हार्ड हिटर संतोष शेळके, षटक क्रमांक पहिलं प्रसाद केमसे मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू शुभम मानेचा वार. चेंडू वन बाउन्स पोहोचेल सीमा पार. कासरसाई करंडकाला सलामी देणारा शुभम मानेचा खणखणीत चौकार. यामुळे शुभम माने पॉवर प्ले किंग. पहिला चेंडू डीप मिड विकेटला, दुसरा चेंडू डीप कव्हरला, लागोपाठचे दोन चौकार. पॉवर प्ले फोडणारा शुभम माने यावेळेस देखील आक्रमण तर केलंय. मैदानाच्या आतमध्ये जितकासा चेंडू बॅट वरती प्रॉपर मिडल झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये जर आपण तुलना केली तर पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती. या दुसऱ्या डावामध्ये 3 चेंडूवरती 9 धावा आणि तदनंतर संतोष शेळकेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुंदर फटका, परंतु एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. हो, यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय हुलर लेनचा चेंडू होता. शुभम माने बीट झालाय.
मैदानामध्ये बाईच्या स्वरूपात पंच एक धाव घोषित करतायत. 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती ज्या प्रकारची सुरुवात शुभम मानेची होती, निश्चितच क्लासिकल फटके. परफेक्ट बॅट वरती चेंडू आले, कुठल्याही प्रकारे बॅटची साईड एज न घेता परफेक्ट चेंडू मिडल झाला. तदनंतर संतोष यावेळेस मात्र मिड ऑनच्या फिल्डरला बीट करत चेंडू थेट डीप लॉंग ऑन मध्ये साईल सीमा पार. आपण पाहतोय संतोष शेळकेच्या बॅटमधून पुन्हा एकदा येतोय चौकार. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक मोठमोठ्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडणारा शुभम माने, पुन्हा बिग बॅश मध्ये प्लेअर ऑफ द डे चा मानकरी ठरलेला शुभम माने, कित्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा मानकरी ठरलेला शुभम आज परत एकदा कासरसाई करंडकामध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या आणि आपल्या टीमच्या नावासाठी तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. षटक क्रमांक दुसरं पराग सुतार मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या डाव्या हाताला पार करत उजव्या हातानं ओव्हर द विकेटचा मारा. धावेला मात्र शुभम माने नकार कळवलाय. संतोष जरूर त्या ठिकाणी इंटरेस्टेड होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जर शॉटला आपण पाहिलं तर भूषण सुतार त्या ठिकाणी सूत्ररक्षण करतायत. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळेल. लॉंगॉन मध्ये आता मात्र फिल्डर तैनात केला गेलाय. मिड विकेटला देखील सागर काटकर तैनात आहेत. शुभम यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला चेंडू गेलाय. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. सिंगलला स्कोर पुढे गेला. धावफलकावरती धावा आहेत त्या 16. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना वैभव गायकवाड या खेळाडूला आपण पाहतोय. मिड विकेटला सागर काटकर हे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला फिल्डर आहेत, मिड ऑनला फिल्डर आहेत. ऑन साइडला बराचसा मोठा गॅप सुरू आहे, परंतु डीपला फिल्डर तैनात केला गेला. गुणदास यार यावेळेस संतोष माने पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. हा संतोष शेळकेचा खरं तर आपण पाहतोय आवडता फटका आहे षटकार. मग खरं संतोष शेळके आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना पाहायला मिळाले. एक जबरदस्त षटकार संतोष शेळकेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 22 धावा. परत एकदा यावेळेस संतोषच्या बॅट मधून ऑन साइडला उंच आकाशामध्ये चेंडू गेलाय. मिड विकेट मध्ये फिल्डर यावेळेस भूषण चेंडू पर्यंत पोहोचलेत. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा घेऊन उर्वरित 18 चेंडूंसाठी आव्हान थोडंसं सोपं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न संतोष शेळके आणि शुभम माने या जोडीचा आपण पाहतोय. आक्रमकताला सुरुवात निश्चितच शुभम मानेने केली, परंतु संतोष शेळके देखील काही कमी नाहीये. त्यांनी देखील 5 चेंडू खेळलेत. आपल्या संघासाठी 14 धावा संतोष यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूने शुभम 6 चेंडू खेळलेत. त्यांनी देखील 10 धावा बनवल्यात. 25 रन 25 धावा. शेवटचे 19 चेंडू 38 धाव्यांची गरज. परत एकदा यावेळेस चेंडू मात्र खराब. जर्सी क्रमांक 7 पराग सुतार गोलंदाजीच्या मार्कवरती व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय.
26 रन 26 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक संपला गेला. दुसऱ्या क्रमांकाचं 26 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 18 चेंडू आणि अजूनही 37 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आज बचना मुश्किल षटक क्रमांक 3 आर्यन सावंत नवीन नौका खेळाडू उभरता सितारा मैदानाच्या आतमध्ये. शंकर सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली या संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. स्ट्रायकर एंडला संतोष शेळके पुन्हा एकदा. हो 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 इथे देखील जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. विकेट किपर शंकर बीट झालेत मैदानाच्या आतमध्ये. बाईच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी येईल. एका धावीनं धावफलक वाढेल. पुन्हा एकदा एक गड धावफलक पुढे सरसावले. 27 धावा 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग मंडे क्रिकेट क्लब मान हा संघ कशा प्रकारे करेल. ज्या वेळेस मैदानामध्ये स्लॉग स्वीपचा प्रयत्न जरूर होता परंतु तितकासा चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 28 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 35 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. तीस धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे शुभमचा फटका फसलाय. एस्टॅनच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. यावेळेस पहिला चेंडू निलेश अण्णा मोहिते फेस करतायत. पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक अफलातून झेल टेपलाय. पराग सुतार यांनी. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी.
14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 33 धावांची गरज. नवीन नौका असलेला हा खेळाडू, नवीन नौका असलेला हा गोलंदाज आर्यन सावंत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती 22च्या स्वरूपात धाव खर्च झाली. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव आली. मैदानाच्या आतमध्ये वाईड +1 एक धाव येताना पाहायला मिळाली. तदनंतर शुभम माने आणि त्याच्या पाठोपाठ निलेश मोहिते हे दोन मोठे फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. निलेश मोहिते यांच्याकडून संघाला अपेक्षा होत्या पहिल्याच बॉलवरती आक्रमकता धारण करत मैदानामध्ये निश्चितच सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु आर्यन सावंतचं कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवलेत 2. ऑन हॅट्रिक आर्यन सावंत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होणार का? टॉस बॉल डीप कव्हर मध्ये खेळून काढलाय. सिंगल धाव मैदानामध्ये येईल. नवीन फलंदाज वीरू मोहिते आलेत. मैदानामध्ये ज्या ठिकाणी दूरवर्ती फिल्डर आहेत त्या ठिकाणी खरं तर हा फटका खेळला. 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलक पुढे जाते. 32 रन 32 धावा. सातत्यानं या सिमेंटच्या खेळपट्टीवरती आपण पाहतो फलंदाजांचा बोलबाला असतो. तो बोलबाला कशा प्रकारे असतो हे वीरू मोहिते दाखवतायत. एक बाहुबली षटकार, 6 धावा. असा महादेव सख्याती गजाची अर्धांगी पार्वती, असा महादेव सख्याती गजाची अर्धांगी पार्वती, तिची अर्धांगी सुट्टी गजाची तिची. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या 25 धावा. शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार, या षटकारानं मानदेवी क्रिकेट क्लब बाण संघ निश्चितच मॅच मध्ये अगदीच क्लोज येताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 25 धावा. प्रत्येक षटकामध्ये 12.50 जवळपास 13च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागणार आहेत. पराग सुतार यांचं वैयक्तिक हे दुसरं षटक आहे. अंतिम षटकासाठी टीमकडे निश्चितच मैदानामध्ये आणखी बरेचसे ऑप्शन आहेत. जय सुतार देखील मैदानामध्ये अंतिम षटकामध्ये कित्येकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. परंतु तत्पूर्वी अंतिम दुसरं षटक, चौथं हे अतिशय महत्वाचं आहे, निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर अधिकच्या धावा आल्या तर मानदेवी संघ या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल. परंतु या षटकामध्ये जर एखाद दुसरी विकेट कमीत कमी धावा आल्या तर मात्र मैदानाच्या आतमध्ये आकडे काहीसे बदलताना पाहायला मिळतील. त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय प्रणय थोडासा पुढे निघून येण्याचा प्रयत्न जरूर करत होता. सिंगल धाव्या चेंडूवरती येईल, सिंगल नस्कोर पुढे जाईल. 2 गडी बाद 39 धावा लफलकावरती पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं विनोद जाधव सर आहेत. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कुणाल निकालजे सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सागर भोज सर. हे पंचांचं त्रिकूट. दरम्यान प्रसाद केमसे यावेळेस मात्र लॉंग ऑफला टिपताय झेल. मोठी विकेट कासारांबोली संघ. शंकर भाऊ सुतार स्पोर्ट फाउंडेशन कासारांबोली संघाला ज्या विकेटची गरज तो विकेट मिळाला. एक फलंदाज बाद. अश्विनी ये मैदानाच्या आतमध्ये हॅलो चेक. 10 चेंडू बनवायच्या आत 24 धावा.
पहिलाच बॉल इथे प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चेंडूचा कुठल्याही प्रकारे आता पता राहिला नाही. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या बॉलवरती चौकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, गात महिमा तुझे माऊली वारिस मुकटा. 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखेरचे 9 चेंडू बनवायच्यात 20 धावा. प्रसन्न ओझरकर पुन्हा एकदा आक्रमण करतायत. क्षेत्ररक्षक सागर काटकर इथे साधारण एफर्ट आणि चेंडू फरार. चौकार. महिमा तुझे माऊली वारिस मुकटाला. आई माझ्या हृदयी झाला विठुरात समीरा, माझ्या हृदयी झाला. लागोपाठचे 2 चौकार येत आहेत. मॅच मध्ये कमबॅक करणारी फटकेबाजी कॅप्टन प्रसन्न ओझरकर करतायत. शेवटचे 8 चेंडू 16 धावेंची गरज. 8 चेंडू आणि 16. क्या होगा क्या होने वाला है. हो 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 यावेळी चेंडू सोडून दिला डाऊन द लेग डायव्हर्सिटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. प्रदेशा निमित्तानं आपण पाहतोय प्रसाद दादा पवळे यांचं आगमन होते, मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे अभिजित दादा पवळे यांचं देखील शुभागमन होते, मनापासून स्वागत आहे. शेवटचे 8 चेंडू आता समीकरण बदलले. 8 चेंडू आणि 15 धावेंची गरज. हे 2 चेंडू अतिशय निर्णायक या मॅचचे असतील. प्रसन्न उजरकर यावेळेस मात्र गॅप मध्ये फटका. डीपला फिल्डर प्रणय आहे, वेगाने चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर 2 धावा धावून होत आहेत पूर्ण. शेवटचे 7 चेंडू आणि 13 धावा. जय पराजयच्या इंदुळ्यावरती सामना येऊन पोहोचलाय. हर सर जहा झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहा समा जाए वही समुद्र होता है. जीवन के कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. सात चेंडू 13 धावेंची गरज. हा चेंडू या सामन्याचा निर्णायक होता. त्या चेंडूवरती केला टोलेजंग्र प्रहार. हा आहे मानगावचा पठ्ठा. प्रसन्न ओझरकर यांचा षटकार. 6 धावा. कॅप्टन, संघाचा लीडर, संघाचा नेता, संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळणारा हा खेळाडू. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं ते अतिशय महागडं ठरलंय. त्या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 18 धावा आल्यात. मैदानामध्ये ज्या प्रकारे मित्रांनो मी उल्लेख केला, षटक क्रमांक 4 मध्ये जर अधिक धावा आल्या तर मानदेवी संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करेल. आणि त्याच पद्धतीनं आपण पाहतोय अंतिम 6 चेंडू आणि बनवायच्यात केवळ 7 धावा. बहुधन स्पोर्ट क्लब आणि हिंजवडी क्रिकेट क्लब आपण आपल्या डगआउट जवळ जाऊन थांबायचं आहे. अखेरचा अंतिम षटक शिल्लक आहे. विनंती असेल हा सामना संपल्यानंतर पुढची मॅच लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. बहुधन संघ ताबडतोब डगआउट जवळ या. हिंजवडी संघ डगआउट जवळ या. वारंवार आपल्या सूचना केल्या जाणार नाहीत. ज्यावेळेस आपला सामना असेल दिवसभरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनवरती स्पर्धेचं वेळापत्रक पोहोचलेलं आहे. त्यामुळे विनंती असणार आहे आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर पहिली मॅचची 1 ओव्हर ज्यावेळेस शिल्लक असेल त्याच वेळी आपण डगआउट जवळ जाऊन थांबायचं आहे. शेवटचे 6 चेंडू 7 धावेंची गरज. यावेळेस मात्र संतोषच्या बॅटमधून फटका ऑन साइडला. प्रसाद किमसेच्या थेट हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय झेल टेपलाय फलंदाज बाद.
सुरेश सुरेश सामाजिक गंगा उचुड्यात केवडा या सामाजिक गंगा उचुड्यात केवडा करीत बोला लोळका आम्ही काय मॅच अजूनही दोन्ही संघाकडे जरूर झुकलेले आहे. 5 चेंडू 7 धावेंची गरज. नवीन फलंदाज जय पवार अर्थात जेपी, गोलंदाज जय सुतार अर्थात जयस. कुठला जय आपल्या संघासाठी विजय प्राप्त करेल? यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेर असलेला चेंडू व्हाईट बॉल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज. प्रसन्न ओझरकर बडे मॅच का बडा खिलाडी आपण सातत्यानं प्रसन्न ओझरकर यांना संबोधत असतो. ज्यावेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी निश्चितच ते संघाचा विघ्नहर्ता, संघाचा तारणार बनतात. अखेरचे 5 चेंडू आणि 6 धावा. तातवड्याच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये प्रसन्न ओझरकर यांचा खेळ आपण पाहिला. संघाला विजयी संजीवनी देणारी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाहूया या स्पर्धेमध्ये पहिला सामना 5 चेंडू 6 धावेंवरती अडकलाय. खुल्या टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फलोत्तरमध्ये जय यांच्या हातामध्ये चेंडू आला नाही. तदनंतर घेतलेली एक सिंगल दोपलकावरती 58 धावा. शेवटचे 4 बॉल बनवायच्यात 5 धावा. चार गडी बाद 58 धावा मैदानामध्ये दफलकावरती आहेत. दरम्यान यावेळेस हो 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 मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये ट्विस्ट, फटका फसलाय. विकेटचं पतन. प्रसन्न ओझरकर बाद. मॅच दोन्ही संघाकडे झुकलेली आहे. शेवटचे मैदानामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. शेवटचे 3 चेंडू 5 धावेंची गरज. नवीन फलंदाज निखिल. सहा चेंडू 7 धावेंचा सामना. मैदानामध्ये 3 चेंडू 5 वरती आलाय. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. मधल्या फळीमध्ये आपण पाहतोय संघाला कित्येकदा विजय निश्चित करून देणारे किरणदादा फारके आपण पाहतोय. जरूर आपल्याला ते मात्र पाहायला मिळाले नाही. शेवटचे 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धावेंचा सामना. मैदानामध्ये 2 चेंडू 3 वरती आलाय. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट या खेळाची अनिश्चितता कशा प्रकारे असते त्या अनिश्चिततेची पदोपदी जाणीव करून देणारा हा सामना. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात येणार आहे.
हो यावेळेस फटका जोरदार पुन्हा एकदा ऑन साईडला मैदानाच्या आतमध्ये सुंदर फटका सिंगल धावाली दुसरीचा प्रयत्न हो 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 कलेक्शन तितकंसं झालं नाही आणि मैदानामध्ये 2 धावा शेवटचा एक चेंडू एका धावेची गरज सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांना एक एक पॉइंट लीग मॅच आहे निश्चितच एक एक गुण दोन्ही टीमला दिला जाईल 5 गडी बाद 62 धावा या स्पर्धेमध्ये या अगोदर देखील आपण कालच्या दिवसामध्ये एक सामना टाय होताना जो कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला शेवटच्या बॉलवरती वाकड संघाला निश्चितच 5 धावा बनवायच्या होत्या भीमा लष्करीने चौकार खेळला लवळे संघाच्या विरोधात तो सामना होता बघूया एक चेंडू एक धावेची गरज असताना निखिल विरुद्ध जय यावेळेस हलक्या हाताने चेंडू कट केलाय विजयी धाव मैदानामध्ये जरूर येते सामना मानवी क्रिकेट क्लब मान संघाने या अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूवरती बाजी मारली कौतुक करावं लागेल जय सुतार गोलंदाजाचा 6 चेंडू 7 धाव्यांचा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत घेऊन गेलेत दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन मनापासून आभार धन्यवाद बाहेर गेलेले चेंडू मैदानामध्ये फेकायचे आहेत धन्यवाद डीजे